तर ही चकली बघताय तुम्ही, बघूनच कळते ना, छान खुसखुशीत झाली आहे, काटेरी झाली आहे. तर कसं आहे, चकली करायची म्हटलं की ती तेलकट होते आणि कमी तेलकट करायचं म्हटलं ती खुसखुशीत होत नाही. तर इथे आपण अशा पद्धतीची चकली भाजणी करतोय, जी भाजणी वापरून तुमची चकली अशीच खुसखुशीत आणि खमंग होणार आहे. इथे अशा प्रकारची भाजणी दाखवणार आहे, ज्यामुळे चकली खुसखुशीत होते पण अजिबात तेलकट होत नाही. रेसिपी अगदी सोपी आहे. तर चला करूया पारंपरिक चकली भाजणी आणि त्यापासून खुसखुशीत अशा चकल्या. ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या ना, तर त्या शेवटपर्यंत कुरकुरीत राहणार आणि अजिबात ही मऊ न पडता एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या चकल्या तयार होतात. आणि इथे मी तुम्हाला हातावर घासून देखील दाखवते ही चकली. अजिबात आपली ही चकली अशा पद्धतीने तेलकट होत नाही, अजिबात तेल ओढून घेत नाही. हे पहा, माझ्या हाताला कुठेतरी तेल लागतंय का? तेलकट झालेलीच नाही चकली आपली, एकदम छान मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी झालेली आहे. त्यामुळे जरा देखील तेल लागत नाही, तेलकट झालेलेच नाहीत. चला तर जास्त वेळ न घेता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण तांदूळ मोजून घेणार आहोत आणि 2 किलोची भाजणी तयार होणार आहे, इतपत हे प्रमाण आहे. तर इथे मी बरोबर 1 किलो हा तांदूळ घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण 1 किलो आहे. तर मी तुम्हाला इथे वाटीचं देखील प्रमाण सांगणार आहे. वाटीने आपल्या ह्या 4 वाट्या भरून तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि 1 किलोमध्ये अशा ह्या घरातल्या आपल्या ज्या वाट्या असतात त्या 4 वाट्या भरतात. तर वाटीचं प्रमाण बघताना इथे 4 वाट्या सेम आकाराच्या घ्यायच्या आहेत आणि या वाटीमध्ये आपण समान पद्धतीने तांदूळ ओतून घ्यायचा आहे. एकदा वाटीचं माप फिक्स झालं ना, त्याच वाटीने आपल्याला सगळ्या डाळी देखील मोजून घ्यायच्या आहेत. म्हणून इथे मी तांदळाचं प्रमाण वाटीने ठरवते, म्हणजे आपल्याला पुढच्या डाळी देखील मोजून घ्यायच्या आहेत. आता हे 1 किलो तांदूळ माझे या 4 वाट्यामध्ये अगदी परफेक्ट झालेले आहेत, एकदम बरोबर बसलेले आहेत. म्हणजेच 1 किलो तांदळाच्या या 4 वाट्या भरलेल्या आहेत. तर आपल्याला बाकीचे जे सामान आहे ते देखील वाटीने अशा पद्धतीने मोजून घेता येईल. लक्षात घ्या, 4 वाटी इथे आपण हे तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे हे 1 किलो तांदूळ आहेत. आता हे तांदूळ मी एका पाटीमध्ये ओतून घेते, म्हणजे या वाट्यानेच आपल्याला बाकीच्या डाळी देखील मोजून घेता येतील. तर 4 वाटी आपण तांदूळ घेतलं, यासाठी मी 2 वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेते. ही हरभऱ्याची डाळ आपल्याला 2 वाटी भरून घ्यायची आहे. आता ह्या 2 वाट्यांचं प्रमाण बरोबर वजनी म्हणायचं झालं तर अर्धा किलो होतं. ही अर्धा किलो डाळ आहे. 1 किलो तांदळासाठी आपण अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला मी किलोचं आणि वाटीचं दोन्ही प्रमाण सांगत आहे. 2 वाट्या चण्याच्या डाळीला आपण 1 वाटी मुगाची डाळ घेत आहोत. मुगाच्या डाळीमुळे पदार्थ खुसखुशीत होतो आणि चण्याच्या डाळीमुळे पदार्थ खमंग होतो. त्यामुळे 1 वाटी भरून आपण इथं मुगाची डाळ घेतली. आता इथे आपण अर्धी वाटी उडदाची डाळ देखील घेतलेली आहे, मुळे खमंगपणा, चिकटपणा येतो. मूग डाळ घेतली आपण पाव किलोची निम्मी म्हणजे 126 ग्रॅम घेतली उडदाची डाळ. उडदाच्या डाळीची निम्मी घेतलेली आहे तिथे पोह्यामुळे चकलीला छान कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे इथे मी पोहे घेतलेले आहेत. पोह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. इथे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत पोहे. आता वजनी म्हणायचं झालं तर साबुदाणा इथे 50 ग्रॅम म्हणजे 2 चमचे घेतलेले आहेत मोठे. आणि आवर्जून म्हणजे इथे धने, जिरे आणि ओवा घेतलेला आहे. तर धने इथे पाव वाटीच घेतलेले आहेत. आपण जेव्हा ही भाजणी दळून आणतो ना, तेव्हा ओव्याचा आणि धने, जिरे आपण जो घालतो त्यामध्ये त्याचा खमंग वास येतो.
त्यामुळे हे आवर्जून घाला भाजणीमध्ये. तर इथे परत एकदा माप सांगते मी. इथे 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत इथे आपण. तर त्यासाठी इथे अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ. तर याच्या निम्मे आपल्याला पाव किलो मुगाची डाळ घ्यायची आहे. पाव किलो मुगाच्या डाळीच्या निम्मे आपल्याला ती उडदाची डाळ पाव किलोची निम्मे 125 ग्रॅम आहे. त्याच्या निम्मे तुम्ही 50 ग्रॅम पोहे घेऊ शकता. पोह्याचे निम्मे म्हणजे 25 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. तर इथे धने घेतलेले आहेत 10 ग्रॅम, जिरे घेतलेले आहेत 5 ग्रॅम आणि एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. आता गणित म्हटलं तर कसं आहे बघा, 1 किलो तांदूळ घेतले तर बाकीचं जे सगळं साहित्य आहे ना ते देखील 1 किलो भरलं पाहिजे. ते कसं आपले हे 2 किलो भाजणी तयार होईल. भाजणीसाठी लागणारं साहित्यांचं अगदी योग्य प्रमाण आपल्याला कळालेलं आहे. आता आपण भाजणीला सुरुवात करू. तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. मध्यम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. प्रत्येक एक पदार्थ आपल्याला कडकडीत असा भाजून घ्यायचा आहे. आता भाजणी करत असताना लक्षात ठेवा, अजिबात याचे रंग चेंज करायचे नाहीत. म्हणजेच कुठेही आपल्याला हे भाजणी करपवायची नाही. पटपट हात चालवत आपल्याला हे तांदूळ आणि सगळ्या बाकीच्या डाळी देखील भाजून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी आधी सगळेच तांदूळ नाहीत भाजायला घातलेले आहेत. आधी अर्धा किलो तांदूळ भाजून घेते. नंतर उरलेले अर्धा किलो तांदूळ असे दोनदा हे तांदूळ मी भाजून घेत आहे, जेणेकरून व्यवस्थित छान कडक अगदी भाजले जातील. आता तांदूळ भाजत असतानाच मी इकडे पूर्वतयारी करून घेतली, म्हणजे एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे खाली जमिनीवर. त्यावरती आपण ही सर्व भाजणी काढणार आहे, जेणेकरून आपण एखाद्या भांड्यात वगैरे काढली भाजणी तर त्याला पाणी सुटू शकतं. त्यामुळे सुती कापड अंथरून त्यावरती ही सर्व भाजणी काढून घ्यायची. गरम गरम भाजणी असते, त्यामुळे अजिबात भांड्यात वगैरे काढू नका. अशा प्रकारे मी इथे कापड अंथरून घेतलेलं आहे. आता यावरती आपण भाजलेले तांदूळ काढून घेऊया. जर भाजणी आपल्याला जास्त दिवस टिकवायची असेल तर ती एकदम छान अशी कोरड्या कापडावरती काढा, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही आणि बारीक छान दळली देखील जाईल. आता हे इथं टाकून झाल्यानंतर हे छान असे पसरून घ्यायचे आहेत, म्हणजे यातील जी गरम वाफ आहे ती निघून जाईल. 4 ते 5 मिनिट सतत ढवळत हे तांदूळ मी हलवून घेतले, त्यामुळे ते भाजलेले आहेत. आता तांदूळ काढून झालेले आहेत. इथे आता हरभऱ्याची डाळ आपण भाजायला घेतली आहे. आता सगळ्यात आधी आपण ही चण्याची डाळ भाजून घेणार आहे, कारण चण्याची डाळ म्हणजेच ही हरभऱ्याची डाळ भाजायला आपल्याला थोडा वेळ जास्त लागतो. त्यामुळे सतत हलवत आपल्याला ही चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, मध्यम आचेवरच आपल्याला ह्या सर्व डाळी भाजून घ्यायच्या आहेत. आता चणा डाळीला साधारण कमीत कमी 7 ते 8 मिनिटं भाजण्यासाठी लागतात, पण कुठे देखील याचा रंग चेंज करू नका. सतत परतत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे कडकडीतपणा येईपर्यंत. आता इथे 7 ते 8 मिनिटांनंतर मी या तांदळावरती ही चण्याची डाळ देखील काढून घेते. आता तांदळासारखीच ही सुद्धा थोडीशी पसरून घेऊया, म्हणजे यातील वाफ निघून जाईल आणि चांगली थंड सुद्धा होईल. आता यानंतर आपण लगेचच मुगाची डाळ भाजायला घेणार आहे. आता मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ ह्या डाळी लहान आकाराने असतात, त्यामुळे पटकन भाजल्या जातात. 1 ते 2 मिनिटात ही डाळ आपली भाजून होते. आता इथे मुगाची डाळ भाजून झालेली आहे, ती देखील काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उडदाची डाळ देखील भाजून घेऊया. आता इथे आपण पोहे भाजून घेऊया. पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. हाताने पाहिले तर हे गरम लागतात,
गरम असे कडकडीत भाजले जातात आणि बोटावर असे दाबले की याचा चुरा होतो, याचा भुगा होतो. तेव्हा समजायचे पोहे देखील आपले छान कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत. पोहे भाजून झालेले आहेत, ते काढून घेऊया आणि या कढईमध्ये लगेच साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण साबुदाणा मोठा असतो आकाराने आणि असा गोल फिरवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो थोडा फुलला जातो. छान असे फुललेले साबुदाणे दिसले की मग लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता इथे आपण धने भाजून घेऊया. धने साईजने थोडेसे मोठे असतात, म्हणून आधी थोडेसे धने काही सेकंद मी इथे भाजून घेते. मग यामध्येच आपण जिरे आणि ओवा देखील घालू आणि हे सर्व एकत्रच भाजून घेणार आहे. आता मी ते जिरे घातलेले आहेत आणि ओवा देखील घालते. हे तिन्ही एकत्रच भाजून घेऊया आपण. यावेळी तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरी चालते, कारण कढई गरम आहे आणि सुवास येईपर्यंत छान भाजून घेऊया आणि मग या तांदळावरती ते देखील काढून घेऊया आपण. आता सगळं साहित्य इथं आपलं भाजून झालेलं आहे. हे संपूर्णपणे थंड करून घेऊया आणि मगच हे दळायला द्यायचं आहे. पूर्ण थंड झालं पाहिजे. आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे, तोपर्यंत मी हे सर्व हाताने एकत्र मिक्स करून घेते. पूर्णपणे हे थंड झाल्यावरच मगच गिरणीत दळायला द्यायचे आहे. संपूर्ण गार झालं पाहिजे, संपूर्ण थंड झालं पाहिजे. तर इथे आपण डाळीवर किंवा भाजणीवरच हे दळून आणू शकतो. तर हे सर्व एकत्र झाल्यानंतर ही 2 किलोची भाजणी झालेली आहे. आता ही 2 किलोची भाजणी मी गिरणीतच दळायला देणार आहे. छान बारीक असे दळून आणायचे आहे. गव्हावर, ज्वारीवर किंवा बाजरीवर दळायला द्यायची नाही. त्यांना सांगताना सांगायचं डाळीवर दळा किंवा अशीच भाजणी असेल चकलीची त्याच्यावर दळा. तर इथे मी 2 किलोची ही भाजणी दळून आणलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे पहा. तर इथे आपण नेहमीचं जे भाकरीचं पीठ दळून आणतो ना, त्या प्रकारचं हे आहे. छान असे दळलेली आहे ही भाजणी. तर आता लगेचच आपण चकली बनवायला घेऊया. तर चकली बनवण्यासाठी इथे वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. आता हे वाटी घेतलेली आहे मी. ह्या वाटीच्या प्रमाणात मी इथे पीठ घेणार आहे. मला थोडं जास्त चकल्या बनवायच्या आहेत, त्यामुळे मी इथे घेत आहे. तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायची असेल, आपण जी मगाशी डाळी वगैरे मोजली त्या वाटीच्या प्रमाणात देखील तुम्ही घेऊ शकता. मी अशा ह्या बाउलच्या प्रमाणात घेणार आहे. तर वाटी भरताना थोडीशी दाबून भरायची आहे, अगदी खूप भुसभुशीत देखील भरायची नाही. तर मी या वाटीच्या प्रमाणे म्हणजे या बाउलच्या प्रमाणे मी 3 वाट्या हे पीठ घेणार आहे. पीठ आपण मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाणी देखील त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे बरोबरीने. 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे, तर 3 वाट्याच आपल्याला पाणी घ्यायचे आहे. इथे मी 3 वाट्या या वाटीने पीठ घेतलेले आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवून या कढईमध्ये आपल्याला 3 वाट्या मोजून पाणी देखील घ्यायचं आहे. तर इथे उकड काढण्यासाठी आपल्याला जितकं पीठ घेतले तितकंच पाणी देखील घ्यायचं आहे. 3 वाट्या पीठ घेतलं होतं, आता 3 वाट्या भरून आपण इथे पाणी देखील घेणार आहोत. आता या पाण्याला छान अशी उकळी येईपर्यंत हे पाणी आपण गरम करून घेणार आहे. आता या पाण्यावरती आपण ताट झाकून ठेवूया आणि हे पाणी छान असं उकळी आणून घेऊया. आता पाणी चांगलं कडकडीत होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता या उकळलेल्या पाण्यातील आपल्याला अर्धी वाटी पाणी काढून ठेवायचं आहे. जर आपण शक्यतो पुढे लागलं तर आपण ते पाणी वापरू शकतो, नाहीतर राहू देऊ शकतो. त्यामुळे अर्धी वाटी पाणी साईडला काढून ठेवूया. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहेत. इथं मी रामबंधूंचा चकली मसाला अर्धा वापरत आहे. हे 100 ग्रॅमचे पॅकेट आहे, त्यातील मी 50 ग्रॅम घेत आहे. आता इतका मी हा मसाला घालत आहे. आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया.
3 ते 4 चमचे इथे आपण पांढरे तीळ घालून घेऊया. अर्धा चमचा हिंग घालून घ्यायची आहे, हिंग पावडर. हिंग आवर्जून घाला, हिंगामुळे चव छान येते चकलीला. आता इथं चवीनुसार मीठ घालून घेऊया. जो आपला घरगुती मसाला असतो तो देखील इथे मी 2 चमचे घालून घेते. तर जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने इथे 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊया. वरून तेल घालून घ्यायचं असं. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण गॅसची फ्लेम कमी करून यामध्ये आपण भाजणी मिक्स करणार. आता भाजणी चांगली पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवणार आहोत आपण. आता हळूहळू ही भाजणी यामध्ये घालून घेऊया. आणि लो फ्लेमवरतीच ही भाजणी आपल्याला या पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता ही भाजणी या पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला यावरती ताट ठेवून द्यायचं आहे आणि ताट ठेवून देऊन आपण 15 ते 20 मिनिटे याची उकड काढणार आहोत. जे मगाशी काढलेलं पाणी होतं ना, ते थोडं लागतंय म्हणून मी वरून घालून घेतलं. आता ही भाजणी अशीच घट्टसर असते. ही चांगली छान अशी मिक्स झालेली आहे. आता यावरती आपण ताट ठेवून 20 मिनिटं उकड काढून घेऊ. जास्तही उकड नाही काढायची. इथे मी गॅस बंद केलेला आहे. जास्त उकड काढल्यानंतर काय होतं की चकली मात्र छान होते, पण ती जास्त तेलकट होऊ शकते. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं हे टायमिंग बरोबर आहे. आता इथे मी एक परात घेतलेली आहे. इथे आपल्या भाजणीला छान अशी दणदणून उकड बसलेली आहे, हे पहा. आता ही परातीमध्ये आपण काढून घेऊया. सुरुवातीला ही उकड खूप गरम असते, त्यामुळे पेल्याच्या साहाय्याने ही थोडीशी अशी मळून घ्यायची, अशी रगडून घ्यायची. छान अशी रगडून घ्यायची, यातली गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि जेव्हा हाताला सोसवेल अशी झाली की मग हाताने छान मऊ मळून घ्यायचे आहे. तोपर्यंत असं पेल्याने त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता उकड मळत असताना तुम्हाला ही जास्त कोरडी कोरडी वाटत असेल किंवा यातील पाणी कमी वाटत असेल तर जे तुम्ही कोमट पाणी काढून ठेवलं होतं ते देखील तुम्ही इथे वापरू शकता. पण हे असं दिसायला दिसतं, पण याला जास्त पाणी नाही लागत. याच्यातल्या ह्या गुठळ्या मोडून घेतल्या की एकसारखं छान हे मळता येतं. आता इथं उकड मी जास्त घट्ट देखील नाही, जास्त पातळ देखील नाही, अशी इथं मळून घेतलेली आहे. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने इथं मी मळून घेतलेली आहे उकड. आता उकड मळताना मला जे काढून ठेवलेलं होतं त्यातलं मी अर्ध पाणी आधी ओतलं होतं आणि त्यातलं थोडंसं जे पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते देखील मी इथं वापरलेलं आहे. आता या उकडीचे आपल्याला लांबट असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि गोळे करताना छान असे बाजूला घेऊन ते मळून घ्यायचं आहे एकसारखं. आणि असे गोळे तयार करून ठेवले म्हणजे आपला वेळ देखील वाचला जातो आणि हे साच्यामध्ये भरताना पटापट असे तयार असतात, त्यामुळे आपल्याला वेळ देखील जास्त लागत नाही चकल्या करायला. प्रत्येक एक गोळा करत असताना तो आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे, चांगला मऊसूत असा करायचा आणि असं लांबट असे आपल्याला चोऱ्यामध्ये घालण्यासाठी गोळे तयार करून घ्यायचे आहे. इथे मी सगळ्या पिठाचे असे गोळे करून ठेवणार आहे. अशा पद्धतीने इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे उघडे न ठेवता झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते छानसर असे मऊसर राहतील.
आता हे सगळे गोळे मी यामध्ये झाकून ठेवत आहे आणि जो आपल्याला लागणार आहे तेवढा एक गोळा वरती ठेवते. मी ते वहीची अशी कात्रणं काढून घेतलेली आहेत, यावरती मी चकल्या घालणार आहे. तुम्ही प्लेटवर देखील घालू शकता, प्लेट पालत्या घालून प्लेटवरती घालू शकता. मी ते कागदावरती घालणार आहे. ते आपल्याला सहज उचलून कढईमध्ये तळण्यासाठी टाकता येतात, म्हणून मी असे कागदाचे 5-6 तुकडे केलेले आहेत, त्यावरती मी घालून घेणार आहे. इथे मी सोऱ्याला आतून तेल लावून घेते. आता गोळा मी सोऱ्यामध्ये शेवग्यामध्ये घालून घेते, म्हणजे एकसारखा गोळा असेल तर आपली चकली पाडताना देखील तुटत नाही. एकदम सगळ्या पिठाच्या चकल्या पाडून नाहीत घ्यायच्या. इथं मी 5-6 चकल्या पाडून घेणार आहे आणि तळायला घेणार आहे. ह्या चकल्या पाडून घेतल्या की लगेच तळायला सोडायच्या आणि जे रिकामे झालेले कागद आहेत त्यावरती परत चकल्या घालून घ्यायच्या. अशा पद्धतीने अगदी झटपट चकल्या तयार होतात. इथे तेल आपण मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण एक चकलीचा तुकडा टाकून बघणार आहे. भरपूर बुडबुडे येऊन चकलीचा तुकडा वरती आला की आपलं तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे असं समजायचं. आता जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर असे बुडबुडे तयार होतात. त्यामुळे चकलीला लगेच धक्का लावायचा नाही. हे बुडबुडे पूर्ण कमी झाले की मग एक बाजू चांगली आपली तळलेली आहे आणि मगच या चकलीला पलटून घ्यायचं आहे. आता चकलीवरचे बुडबुडे कमी झाले की मग या चकल्या थोड्याशा हलवून एकसारख्या पलटून घ्यायच्या आणि मग दुसरी बाजू देखील छान तळून घ्यायची आहे. इथे थोडे बुडबुडे कमी आलेले आहेत, त्यामुळे आपण चकलीची दुसरी बाजू छान तळून घेऊया आणि प्रत्येक घाणा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. एक देखील घाणा आपण मऊ तळला की संपूर्ण चकल्या कालांतराने मऊ पडतात. त्यामुळे चकली तळताना ही काळजी आवश्यक घ्या. आता हे तेलाचे जे चकलीवरचे जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी होईपर्यंत अजिबात तेलातून चकली काढायची नाही. हे पूर्ण कमी झाले की मगच समजायचं की आपली चकली छान अशी तळून झालेली आहेत. हे पहा, अजून देखील बुडबुडे येत आहेत, त्यामुळे आलटी पलटी करत आपल्याला पलटून घेऊन या चकल्या छान तळून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता चकलीवरचे बुडबुडे खूप कमी झालेले आहेत. आता ही चकली आपली छान तळून झालेली आहे. आता ही काढून घेऊया. आतमधून देखील कच्ची राहिलेली नाही, अशा पद्धतीने ही चकली तळायची आहे व्यवस्थित छान. आता ही चकली छान काढून घेऊया, तेल पूर्णपणे नितळून घेऊया आणि नंतरच्या बाकीच्या सर्व चकल्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. तशी तर ही चकलीची उकड आपण एकदम परफेक्ट काढलेली आहे, त्यामुळे या चकल्या एकदम छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. तर हे पहा, इथे मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि रंग देखील किती छान सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि काटे देखील खूपच मस्त छान दिसत आहेत. एकसारख्या रंगावर छान अशा तळलेल्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्या. खुसखुशीत खमंग चकल्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत. घरभर अगदी चकल्याचा खमंग सुवास पसरलेला आहे. अजिबात तेलकट न होणारी खमंग खुसखुशीत चकलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.